विजेतेपद हे जम्मू काश्मीर या संघाने प्रथम पटकावले आहे, म्हणून आपलं ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न आपला दुसरा, रणजी ट्रॉफी 2025-26चा हंगाम अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळला गेला? तर मित्रांनो, जे की रणजी ट्रॉफी 2025चा अंतिम सामना हा KSCA राजनर स्टेडियम हुबळी या ठिकाणी रणजी ट्रॉफी 2025 आणि 26चा अंतिम सामना खेळला गेला, म्हणून आपला ऑप्शन नंबर हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न तिसरा, रणजी ट्रॉफी 2025च्या अंतिम सामन्यात जम्मू काश्मीरने कोणत्या संघाचा पराभव केला? तर मित्रांनो, जे की रणजी ट्रॉफी 2025च्या अंतिम सामन्यात जम्मू काश्मीरने कर्नाटक या संघाचा पराभव केला मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न तिसरा, 2025-26ची रणजी ट्रॉफी कितवी हंगाम होता? तर मित्रांनो, जे की 2025ची रणजी ट्रॉफी ही 51वा हंगाम होता, म्हणजे 51वी रणजी ट्रॉफी होती सध्याची 2025 आणि 26ची, म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न पाचवा, 2025-26 रणजी ट्रॉफीमध्ये एकूण किती संघ सहभागी झाले होते? तर मित्रांनो, 2025 रणजी ट्रॉफीमध्ये एकूण किती संघ सहभागी झाले होते? तर मित्रांनो, 2025 आणि जे काही रणजी ट्रॉफी यामध्ये 38 संघ हे सहभागी झाले होते, म्हणून आपलं ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 6वा, रणजी ट्रॉफीचा पहिला हंगाम कधी सुरू झाला? तर मित्रांनो, रणजी ट्रॉफीची सुरुवात कधी झाली? तर मित्रांनो, 1934ला रणजी ट्रॉफी ही सुरुवात झाली मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 7वा, ऑपरेशन एपिक फ्युरी कोणत्या देशांनी संयुक्तपणे इराणवर चालवले आहे? तर मित्रांनो, अति इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. ऑपरेशन एपिक फ्युरी कोणत्या देशाने संयुक्तपणे इराणवर चालवले आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल. अमेरिका आणि इस्रायल या देशाने संयुक्तपणे इराणवर हे शस्त्र चालवलेले आहे मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न पुढचा 8वा, केरळ राज्याचे आता अधिकृत नाव काय बदललेले आहे? तर मित्रांनो, केरळ राज्याचे नवीन नाव काय झालेले आहे? तर मित्रांनो, केरळ राज्याचे सध्याचे नाव हे ऑप्शन नंबर 2 केरळम हे नाव केरळ राज्याचे सध्याचे झालेले आहे मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर आहे मित्रांनो. प्रश्न आपला 9वा, 2025चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती? तर मित्रांनो, 2025चा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था ही एज्युकेटेड गर्ल्स नावाच्या या संस्थेने रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2025चा जिंकलेला आहे मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा, भारतातील पहिला व्हर्टिकल रेल्वे सी ब्रिज कोणता आहे? मित्रांनो, भारतातील पहिला व्हर्टिकल रेल्वे सी ब्रिज कोणता आहे? तर मित्रांनो, जो की भारतामध्ये जो व्हर्टिकल रेल्वे सी ब्रिज बनलेला आहे तो आपला ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल. पांबन ब्रिज हा
भारतातील एकमेव व्हर्टिकल रेल्वे सी ब्रिज आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 11वा, भारतातील कोणत्या 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर मित्रांनो, भारतातील कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? तर आपलं ऑप्शन नंबर हे योग्य उत्तर आहे. प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन या ठिकाणी भारतामध्ये 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो मित्रांनो. प्रश्न आपला 12वा, महाकुंभ 2025 कोणत्या शहरात आयोजित केला होता? तर मित्रांनो, कुंभमेळा 2025चा कोणत्या शहरात आयोजित केला होता मित्रांनो? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रयागराज या ठिकाणी 2025चा कुंभमेळावा हा आयोजित केलेला होता मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 4 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 13वा, 13 मे 2025 आपला ऑप्शन प्रश्न 13वा, मे 2025मध्ये पाकिस्तान विरुद्ध लढताना शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या बलिदानाच्या कारवाईला काय नाव दिलेलं आहे मित्रांनो? मेमध्ये जो काही पाकिस्तानने आपल्या भारतामध्ये भारतीय सैनिकांच्या बलिदानावर कारवाईला काय नाव दिलेलं आहे मित्रांनो? तर ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलेलं आहे भारताने मित्रांनो. मेमध्ये जो काही दहशतवादी हल्ला झाला त्याला ऑपरेशन सिंदूर या नावाने आपण ओळखतो मित्रांनो. ते नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 14वा, मध्य भारतीय उड्डाण हे रेंजातील 18वे व्याघ्र प्रकल्प सध्या भारतात असून ते कोणत्या राज्यात स्थित आहे? तर मित्रांनो, जे की 98 हे व्याघ्र प्रकल्प सध्या भारतात असून भारतामध्ये निर्माण झालेले आहे. ते सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर आहे. मध्य प्रदेश या राज्यामध्ये 98 भारतातील व्याघ्र प्रकल्प झालेला आहे मित्रांनो, आणि ते सध्या मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 3 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 15वा, महाराष्ट्रातील आपला प्रश्न पुढचा 15वा, महाराष्ट्रातील पहिले मधु हनी पार्क कुठे उभारण्यात आले आहे? तर महाराष्ट्रातील पहिले मधुबन हनी पार्क हे महाबळेश्वर या ठिकाणी उभारण्यात आले. म्हणून आपलं योग्य उत्तर होईल महाबळेश्वर. प्रश्न 16वा, महाराष्ट्रातील दुसरे मधुबन हनी पार्क कोठे उभारण्याचे नियोजन आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील दुसरं हनी पार्क कोठे उभारण्यात येणार आहे असे नियोजन सध्या आहे मित्रांनो. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बोरवली या ठिकाणी महाराष्ट्रातील दुसरे मधुबन हनी पार्क उभारण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 17वा, महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिले मधाचे गाव कोणते आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिले मधाचे गाव हे मांघर हे महाराष्ट्रातलं पण पहिले गाव आहे आणि भारतातलं पण पहिले मधाचे गाव म्हणून ओळखण्यात येते. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल. आपला प्रश्न 18वा, मधाचे गाव म्हणून घोषित झालेल्या पाटगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, मधाचे गाव म्हणून घोषित झालेल्या पाटगाव हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येते. म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न 19वा, पृथ्वीवरील
प्रश्न 19वा, पृथ्वीवरील मधमाशा नष्ट झाल्या तर मानव फक्त 4 वर्षात नष्ट होईल असे कोणी म्हटले आहे? तर मित्रांनो, जर पृथ्वीवरच्या मधमाशा जर नष्ट झाल्या तर मानव फक्त 4 वर्षात नष्ट होईल असे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलेले आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल. प्रश्न 20वा, भिलार प्रश्न 20वा, भिलार हे गाव कोणत्या देशाच्या संकल्पनेवर आधारित आहे? तर मित्रांनो, भिलार हे गाव ब्रिटन या देशाच्या संकल्पनेवर आधारित आहे. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपला लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा.